हसतो ना भया बस अय भया हसतो शपथ हसतो गाड्या शपथ बा आला 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 हे काय आला 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 टाळी वाजव बरं आता आला इथं बस आता इकडे बस बस जाऊ नका हा तुला मग शपथ आहे पाय आणि ज्ञान साधन अहंकार उत्पन्न करते ज्ञान आलं की अहंकार येणारच थांबवतच नाही मी अनेक काही उदाहरण देत असतो बघा एक जण 12 वर्ष अमेरिकेत राहिला इथलं नाही ना कोणी अमेरिकेत नाही ना म्हणजे मला देश बदलायला डायरेक्ट त्याला काय कोण्या देशात घेऊन पोहोचवते आपल्याला त्याला अवघड काय काही कृपा एक जण 12 वर्ष अमेरिकेत राहिला साहेब 12 वर्ष राहिला आणि गावाकडे आला का त्या खेड्यातल्या लोकांना काय म्हणायचा पठ्ठ्या 12 वर्ष अमेरिकेत राहिला कोणाला काय विचारायचं का कोणी भेटलं की 12 वर्ष अमेरिकेत राहिलो विचार काय तरी या पत्त्याचा अहंकार पहा ना विचार काय तरी 2 महिने झाले 2 महिने प्रत्येकाला तेच गावातले काही लोक म्हणले हा 12 वर्ष अमेरिकेत राहिला पण किती डोकं जाम केलं येणं आल्यापासून हा कामच सुधरू द्या ना भेटलं कीच म्हणाला काहीतरी विचार 12 वर्ष राहिलो विचार काहीतरी विचार 12 वर्ष राहिलो आता काय करावं म्हणले अवघडच झालं पण गंमत अशी झाली एक दिवशी गावामध्ये सभा भरली सभा होती सभेमध्ये काय झालं सगळ्यांनी भाषण केले 5-5 मिनिट सगळ्यांनी भाषण केले एक जण म्हणला यांना बोलू द्या 5 मिनिट याला बोलू द्या 12 वर्ष अमेरिकेत राहिलेला आहे काय दिवा लावलाय तिची त्यालाच माहिती पण याला 5 मिनिटं बोलू द्या मग हा तिथं 5 मिनिटं बोलायला लागला मग याने भाषण सर 5 मिनिट बोलला मग आता शांत जावं का नाही भाषण संपल्यानंतर जाता जाता लोकांना म्हणा ऐका ऐका का पट्ट्या 12 वर्ष अमेरिकेत राहिलेला बरं हा कोणाला का विचारायचं का असं तिथं म्हणला भाषणात एक जणांना असं कोपऱ्यातून बोट वर केलं तिकडून म्हणला मला विचारायचंय असं का ये पुढं मग तो पुढं येत होता का मग त्याला येत असताना मधाचे लोक भेटत होते का येताना ते त्याला म्हणायचे याला काहीतरी अवघड विचार बरं याला चाललाच त्याला काहीतरी अवघड विचार आलं तसं गावाकडे येणं डोकं जाम नाही डायरेक्ट पिकिले म्हणले याला काहीतरी अवघड विचार मग तो पण म्हणला नाही मी पण त्याच उद्देशानं चाललो माझं डोकं पिकिले जरा त्याच उद्देशानं चाललो तो पुढं आला आणि अमेरिकेला राहणाऱ्याला काय म्हणला हे शिकलेला याला म्हणला टप गुळगुळ बट ब्या हे कुठं झालंय सांग लक्षात राहा तुमच्या लक्षात अमेरिकेला राहणाऱ्याला हे खेड्यातलं म्हणलं ना इथं आलं त्याला म्हणला टप गुळगुळ 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 बट ब्या हे कुठं झालंय सांग ते म्हणला एवढे पुस्तक वाचले पण कोणा पुस्तकात नाही गेलं गाडी टप गुळगुळ हँग झालं त्या जाग्यावर त्याला काहीच कळा नाही कुठून आलं टप गुळगुळ कुठून नाही त्याला काहीच मिळाला ना तो मला पुन्हा सांग ह्यो म्हणला टप गुळगुळ 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 बट ब्या हे कुठं झालंय सांग कमाले वा मला कुठून आलं शेत अजून काय वडवणीकडे फिरलं नव्हतं टप गुळगुळ कुठून आले काय माहित हो कळत ना त्याला टप गुळगुळ आणि याला 5 मिनिट झाली याला काहीच समजाना खाली बसले लोक लगेच वा 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 याला एक कडूला असंच पाहिजे आता सांग म्हणा टप गुळगुळ काय येतं हा उगा आलं तसं जाम करून टाकलं माणसाचं डोकं सांग आता टप गुळगुळ काय येतं तर याला यायना सांगता याचा झाला अपमान याचा अपमान झाला ना अपमान झाल्याबरोबर तापला असा गरम झाला तापला कोणा समोरच्या त्याला मला कुठून आलं रे टप गुळगुळ त्याच्या तापलं नाही कुठून आलं सांग तेव्हा मला तू सांग ना तू म्हणला मला काय विचार मला येत नाही तू सांग यानं कबूल केलं मला येत नाही तू सांग टप गुळगुळ कुठून आणलं असतं मग तेव्हा मला काय नाही आमच्या घराच्या मागं कवटीचं झाडी तेव्हा मला कवटीचं असू दे नाही तर बेलाचं असू दे टप गुळगुळ कुठून आणलं असतं सांगा तेव्हा मला काय नाही आमची तर शेळ्यात अरे शेळ्या असू दे नाही तर मेंढ्या असू दे टप गुळगुळ सांग कुठून आणलं असतं तेव्हा मला काय नाही रात्री 12 वाजता कौट तुटलं मला काल रात्री 12 वाजता कौट तुटलं आणि पत्रावर पडलं टप आणि पत्राच्या नळगळीनं गुळगुळ 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 करीत आलं मला खाली शेळी होती मला शेळीच्या पाठीत पडलं पण शेळी आडली बिया हे आमच्या घरी झालंय मला हे आमच्या घरी झालंय मला
हे आमच्या घरी तेव्हा म्हणला त्या घरी झालं पण बेजारी माझी निघली ना. हा म्हणला तू बेजारी निघी मग तू म्हणालाच का की मला विचारित जा म्हणून. आलं तसं तू मागत लागला काय पण विचारा काय पण विचारा. हा या अहंकाराचा असा असतं बघा म्हणून जरा खालीच मान घालून चलत जा माणसा. अहंकारला आडवा येतो महाराज अहंकार नसाव. श्री गुरु राऊतबाबांचे 2 वाक्य साहेब. बाबा म्हणायचे तुमच्याकडे ज्ञान असेल आणि ज्ञान आल्याच्या नंतर ते ज्ञान जर अहंकाराला जन्म देत असेल ते ज्ञान विषासारखं आहे. आणि तुमच्याकडे जर ज्ञान आलं असेल आणि ते ज्ञान जर नम्रतेला जन्म देत असेल तर तुम्हाला सोनंच अंगावर घालायची गरज नाही. तुम्हीच सोन्यासारखे. नम्रता खूप महत्वाची. ज्ञानाला जोड नम्रतेचीच आहे. हो म्हणून तुकोबरा म्हणले आम्ही ज्ञान मार्गानं का गेलो नाहीत. आम्हाला माहिती ज्ञान आलं की अहंकार येतो. बरोबर म्हणून ज्ञान मार्गानं गेलो नाहीत. बरोबर पहिलं कर्म मार्ग बंधनात टाकणार आहे. ज्ञान मार्ग अहंकार उत्पन्न करणार नाही. योग मार्गानं जाणार तुकोबर आहे. महाराज म्हणले योग मार्गात कमी दुःख आहे का. योगाची या वाटा जे रेगा लेगा सुबटा त्या दुःखाचा शेल वाटा भागा आला. योग साधना करत असताना दुःख आहे म्हणून योगाच्या मार्गाने सुद्धा नको. बरोबर मग तुकोबरा म्हणले कर्म बंधनात टाकतं ज्ञान अहंकार उत्पन्न करतं आणि योग दुःख देतं. मग भक्ती श्रेष्ठ कशी. कर्मातलं बंधन ज्ञानातला अहंकार आणि योगातलं दुःख नष्ट करण्याचं सामर्थ्य भक्ती ते. म्हणून एक गावी आम्ही विठोबाचे नाम. म्हणून तुकोबरा म्हणले देवा कर्मज्ञान नको नग नग मोक्ष देवा तुमच्या पाशी ठेवा म्हणले. आम्हाला न लगे मुक्ती धन संपदा मोक्ष सुद्धा नको म्हणले. या भक्ती सुखापुढे तुकोबरा आहे. मोक्ष नको म्हणले. अहो काय मोक्ष का नको त्याचं कारण आहे पहा. काय ब्रह्मज्ञानामध्ये भक्तीत जसा भजनाचा आनंद घेता येतो तसं ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंद घेता येत नाही. का घेता येत नाही नांदे महाराज. त्याचं कारण आहे ब्रह्मज्ञानामध्ये वृत्तीच शिल्लक राहत नाही तर भजनाचा आनंद घेताच कसा. ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही. भक्तीत साधना असं की भक्तीत वृत्ती शिल्लक राहते. जागृतीमध्ये वृत्ती जागृती अवस्थेत वृत्ती ईश निर्मित पदार्थाशी संलग्न झालेली असते. सुषुप्तीमध्ये वृत्ती उपादानात लीन होती. समाधीमध्ये वृत्तीचा बाध होतो. उन्मनीमध्ये वृत्ती उन्मन होऊन जाती. तुर्य अवस्थेत वृत्ती अधिष्ठानात लीन होती. स्वप्नामध्ये वृत्ती मनसंकल्पित पदार्थाच्या सहवासात जाते आणि भक्तीच अशी की भक्तीत वृत्ती शिल्लक राहते. म्हणून ते माझे